हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री ज्ञानदेव भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। आदि शक्ति मुक्ताय महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नर्मदा मैया की जय। गुरु महाराज की जय। तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। ते ज्ञानोपैगा परवे जरी मनियाची आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी। जे ज्ञानाचा पुरखा तेज सेवा हा दारवंता तो स्वाधीन करी सुभटा घोडोमी तरी तमो तमो जीवे चरणासी लागावे पर्वता करावे दास्य मग अपेक्षित जे आपुते तेही सांगती खुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने। श्रीमद् भगवद गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 34 आजच्या प्रवचन सेवेच्यासाठी म्हणून निवडलेला आहे। श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, तद्विधि प्रणिपातेन। तत् म्हणजे ते, म्हणून माऊली अनुवाद करताना ते ज्ञान असं म्हणतात। ते विद म्हणजे जाण, त्याचं ज्ञान करून घे। तद्विधि ते जाणून घे। कसं जाणून घे? 3 मार्ग सांगितले। परिप्रश्ने, प्रणिपातेन आणि सेवया। आधी प्रणिपात, नंतर सेवा आणि नंतर प्रश्न, असा क्रम असायला हवा पाहिजे। जरी परिप्रश्नेनं हे आधी आलेलं असेल, म्हणजे आलेलं असेल, तरी सेवया आधी घ्यायला पाहिजे। सेवेने, नमस्काराने आणि प्रश्न विचारा, ते ज्ञान जाणून घ्यायचं आहे। मग अपेक्षित जे आहे, मग आपल्याला जे पाहिजे ते ज्ञान सद्गुरूंच्याकडून आपल्याला प्राप्त होते। श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे। विस्तृत निरूपण या श्लोकावर करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार संप्रदायाच्या संकेतानुसार द्यायचा तो असा की निमित्त आपल्या या पवित्र पुण्यभूमीमध्ये आज प्रवचनाची सेवा संपन्न होती आहे। हरिभक्त परायण आमचे गुरुस्थानी असलेले शिवाजी अण्णा शिंदे, माझे लहान बंधू सुरानाना यांचे भाऊ, यांची परिक्रमा काही दिवसापूर्वी पूर्ण झाली।
परिक्रमा पूर्ण करून अत्यंत खटपट अशी परिक्रमा पूर्ण करून अण्णा स्वगृही आले. मध्यंतरी परिक्रमा दरम्यान त्यांना प्रकृतीचा थोडा त्रास झाला, पण देह जाव या दृढ भावनेने अण्णांनी तब्येतीची पर्वा न करता काही काळ फक्त तब्येतीच्या कारणास्तव थोडंसं थांबून परिक्रमा पुढे सुरू ठेवली. ती झाली. ती जर झाली नसती तर कदाचित त्यावेळेला ती अपूर्ण राहिलेली परिक्रमा पुन्हा पूर्ण होईल की नाही याची काही शाश्वता देता येत नव्हती. असो, त्या निमित्ताने शिंदे परिवाराने अण्णांनी परिक्रमेची सांगता केली, कन्यापूजन केलं, विधिवत बाकीचे विधी केले. आणि आज एक प्रवचन, अन्नदान, सत्संग, नवरा पूजन आपल्याला माहिती आहे. खूप चांगल्या पर्वामध्ये खूप चांगलं मुहूर्त निवडून आपण आज हा कार्यक्रम निवडलेला आहे. आता येत्या 16 तारखेला मा नर्मदेची जयंती आहे. अशी एकच नदी की जिची जयंती साजरी होते. असा एकच ग्रंथ गीता की ज्याची जयंती साजरी होते. नर्मदेची जयंती, मा नर्मदेची जयंती अखिल भारतीय पातळीवर माझी जी बॅनर बनलेलं आहे, अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा सेवा संघ यांच्या वतीने आणि अखिल भारतातील नर्मदा भक्तांच्या वतीने ही नर्मदा जयंती देशभरात नाही विदेशात सुद्धा साजरी होते. आणि यावर्षी श्री क्षेत्र नाशिक इथे रामकुंड या पवित्र ठिकाणी नाशिक जिल्हा अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा सेवाच्या संघाच्या वतीने या जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या शुभ पर्वामध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. कार्यक्रमानंतर शिंदे परिवाराच्या वतीने अन्नदान, नानोलक समदान, न द्वादशी समाधीचे, न गायत्र्या परमंत्र, न मातु परदैवत, शास्त्राने असं सांगितलं आहे. अन्न आणि पाण्याच्या दानाशिवाय दुसरं श्रेष्ठ दान कोणतंच नसतं. तुम्ही सुवर्णदान करा, त्यापेक्षाही अन्नदानाला महत्व अधिक आहे. आणि म्हणून अखिल भारतीय नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या बॅनरखाली परिक्रमावासियांना ज्या ज्या ठिकाणी आश्रम चालवतात अन्नदानासाठी, त्यांच्या गरजा ओळखून मागच्याच महिन्यात दर्शन आणि तिथे पोहोचून देण्यात आलं. अन्नदानासाठी देणारे हात पुढे असतात. आम्ही श्री क्षेत्र गोंदवल्यावरून पंढरपूरला वारीला गेलो होतो. आणि रस्त्यात एक माणूस हात घेऊन उभा आहे. प्रत्येक वारकऱ्याला काहीतरी मागतोय. आम्ही मागे चालत होतो. काय मागत असेल हे बाबा, काय मागत असतील, कपडे फाटके मळके वगैरे, आणि विनंती करतायत, असं काहीतरी हात दाखवतायत, इथे मी राहतो वगैरे. साहजिकच माझ्यासोबत 2-3 प्राध्यापक मंडळी होती, पहिल्यांदाच वारीला आलेली. त्यांनी केशात हात घातला, बाबा काहीतरी मागतायत. बाबा हात जोडून म्हणाले, तुमच्याकडनं काही नको भावली, गरिबाची झोपडी बाजूला आहे, जरा चहा बिस्किट नाश्ता घेऊन जा, माझी झोपडी पवित्र करा. रस्त्यात असं आडून अडून त्यांना नाश्त्यासाठी ते ग्रस्त हात जोडून विनंती करत होते. टचकन डोळ्यात पाणी आलं. महाराज, आपण समजतो काय समोरच्या माणसाला आणि त्याचा भाव काय आहे. म्हणून नान्नोदक समदान,
न गायत्री समाधीचे, गायत्री न द्वादशी समाधीचे, न गायत्र्या करून द्वादशी सारखी तिथी नाही, कारण ती एकादशीच्या नंतर आलेली असते. म्हणून द्वादशी तिथे तुम्ही सोडा, तुमच्या सगळ्या एकादशीचं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. गायत्री सारखा मंत्र नाही आणि आई सारखं दैवत दुसरं कोणतंही नाही. न मातु परदैवतम. त्या अन्नदानाचंही नियोजन या शिंदे परिवाराने केलेलं आहे. तुम्हाला सांगू, जेव्हा आपले नुसते पाय चालतात तो प्रवास होतो. जेव्हा आपले पाय चालतात तो प्रवास होतो. पण जेव्हा काही भाव चालतो ती यात्रा होते. आणि त्या भावासोबत जर भक्ती चालायला लागली तर ती वारी होते. आणि भावभक्तीच्या सोबत जर साधना चालली, साधना केली तर ती परिक्रमा होते. वारी वेगळी, परिक्रमा वेगळी, यात्रा वेगळी, प्रवास वेगळा. प्रवास सहज होतो, प्रवास निरुद्देश होतो, किंवा प्रवास कदाचित काहीतरी आपल्या विरंगुळा म्हणून आपल्याला काहीतरी स्थळ दर्शन पाहिजे म्हणून प्रवासाचे उद्देश व्यक्तीपुरते, कुटुंबापुरते नाही. बरेच दिवस सुट्टी मिळाली नाही, चला आमच्या ठिकाणी फिरून येऊया. हे फिरून येणं जो आहे ना, ही ट्रिप आहे, ही भ्रमंती आहे, हा प्रवास आहे. याचा उद्देश माझ्या स्वार्थाचा आहे. मला आनंद मिळाला पाहिजे यासाठी, मला बदल पाहिजे यासाठी. पण त्या प्रवासाच्या मागे तर अशी इच्छा ठेवली नाही, माझ्या पापाची निवृत्ती झाली पाहिजे आणि मला पुण्याची प्राप्ती झाली पाहिजे, असा जर भाव त्याच्यासोबत जोडला तर ती यात्रा होते. ती तीर्थयात्रा. तीर्थयात्रेला आपण त्याच तशा. पण केवळ माझ्या आराध्याचं दर्शन झालं पाहिजे, माझ्या दैवताचं फक्त दर्शन व्हावं, मला दुसरा कोणताही उद्देश नाही. पाप नष्ट होऊ नये, पुण्य प्राप्त होऊ नये, फक्त मला माझं जे आराध्य दैवत आहे त्या दैवताचं दर्शन व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. त्यासाठी जे केलं जातं ती वारी असते. वारीच्या मागे उद्देश नाही, वारी पुण्यासाठी नाही करायची, वारी केवळ संत समागमासाठी करायची, ती वारी. आणि परिक्रमा ती आणखी कर्तव्य आहे. मला मैयाची कृपा माझ्यावर व्हावी अशी एकच नदी आहे की जिची परिक्रमा केली जाते. अशी एकच भूमी आहे की देवाधिकांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे, ऋषी मुनींनी केलेली आहे. म्हणून ही तपोभूमी आहे, साधनेची भूमी आहे. या भूमीचे काही रजनगण माझ्या मस्तकाला लागावे, मलाही साधना करता यावी, या साधनेच्या मार्गावर माझी पावलं चालावी, हा उद्देश आहे परिक्रमेचा. आणि म्हणून परिक्रमा वेगळी आहे. परिक्रमा म्हणजे वारी नाही, परिक्रमा म्हणजे यात्रा नाही. मोठी कठीण असते. साधारण 55 ते 60च्या दरम्यान वय होतं माझं. तेव्हापासून इच्छा आहे, अजून योग आला नाही. आणि आता 71 मध्ये आलो. कुटुंबीय म्हणतात होणार नाही, कठीण असते. पण जायची तर इच्छा आहे. सुधारणानं सपोर्ट हे करून घ्या. मरण्यापूर्वी एखादी परिक्रमा झाली पाहिजे. शॉर्टकट म्हणून वाहनाने झाली तरी चालेल. त्यांनी 2-2, 3-3 परिक्रमा पायी केलेल्या आहेत. अण्णांनी करून पायी परिक्रमा केली. मी तुम्हाला नमस्कार करतो, वंदन करतो. 10 को भेजो, 1 पहुंचता है. ओंकारेश्वर उचल लोक हजारोनी पुरी करून येतात.
त्यांची संख्या बघा आणि उचलणाऱ्यांची संख्या बघा. 10 को भेजो एक पहुंचता है. आता आंब्याला मोहर आलेला आहे. तुकाराम महाराजांचं एक अभंग प्रमाण, मोहरा ऐशी फळे नाही आली काही गळती. मोहर आलेला आहे तेवढी फुलं जर कैऱ्यांमध्ये रूपांतरित झाली तर तो आंबा केवढा नगळलेला आहे. मोहरा ऐशी फळे नाही आली येतो मोहर काही गळती गळून जातो मोहर. कैऱ्या लागतात आपल्याला वाटतं खूप लगडलेले आहेत. एखादं वादळ येतं आणि त्या कैऱ्या पडून जातात, त्याच्यातनं काही वाचतात. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे विरळा पावे. एखादाच असा उतरण्याजोगा आंबा एखाद्या खांदीवर मिळतो. मिळाला तर कैरी असते तोपर्यंत तिचा आंबा होईलच असं नाही. नाश आढी येते, सगळेच येतील असं नाही. आपण आडीमध्ये टाकतो त्याच्यामध्ये काही लागून जातात बाजूला काढ, काही कच्चे राहतात बाजूला काढ, काहीला ठोका लागलेला असतो पिकतच नाही. आणि मग पिकलेले आंबे आणि झाडावरून उतरवलेले किंवा त्या फुलोऱ्याला लागलेले आंबे यांची तुलना करा संख्यांची. ही तुलना का सांगितली? ज्यांची परिक्रमा पूर्ण झाली ती आणि ज्यांनी उचलले ते यांची संख्या बघा. फार कमी लोकांची खडतर अशी साधना आहे. आणि म्हणून ज्या ज्या महात्म्यांनी ती केली, आपल्या परिसरामध्ये सुद्धा नानांची पहिल्यांदा झाली, त्यांची झाली, मग बाकीच्यांना वाटलं आपणही केली पाहिजे, मग इतरांनी अनुकरण केलं. ही सगळी महान मंडळी आहे. माझ्या ताईने केली, माझी बहीण आहे, तिने पण भावासोबत परिक्रमा केली. या सगळ्या मंडळींची ज्याला तितिक्षा असं म्हणतो आपण. तितिक्षा म्हणजे काय? सहन करण्याची शक्ती ही जास्त तीव्र स्वरूपात असेल तर ती तितिक्षा. सहन तर मीही करतो. थंडी आली स्वेटर घालून दे, जॅकेट घालून दे. थंडीमध्ये मी पण थंडी आहे, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, थांबत नाही, चालूच राहतो. ती तितिक्षा आहे. तितिक्षेचा लोक परिक्रमावासियांच्या लोक असतो म्हणून ती पूर्ण होते. बाकीचे परत येतात. म्हणून ज्यांची परिक्रमा पूर्ण झाली अशा सर्वांना मी वंदन करतो. शिवाजी अण्णांचं अभिनंदन करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो, तुम्हाला सुद्धा नमन करतो. आता अवधान ऐकले द्यायचे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञानंतर माझे उघड ऐका. माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायाला प्रारंभ करतात आणि श्रोत्यांना असेच श्रोते बसलेले तुमच्यासारखे आणि असेच माऊली बसलेले त्यांच्यापेक्षा लहान वयाने आणि म्हणाले की बाबांनो लक्ष द्या जरा. असं म्हणाल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे आपण काय बोलून गेलो. बाबांनो लक्ष द्या. आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते आहेत समोर बसलेले, बहुश्रुत श्रोते आहेत, अधिकारी आहेत आणि त्यांना मी काय बोलून गेलो, लक्ष द्या. हात जोडले. परिप्रौढीनं बोलले तुम्हा सर्व ज्ञानच्या समाजी देया अवधान म्हणे हे माझी विनोमणी सलगी. बापो मी सलगीने विनंती केली. सलगी कोण कुणाशी करतं? लेकरू आईशी करतं, मुलगा बाप्पाशी करतो, बाळ बाप्पाच्या हाती येते आणि तेयातेची जेवून लागली पंगत बसलेली असते आणि बाळ येतं रांगत रांगत बाप्पाच्या ताटाजवळ थांबतं, उचलतं एक घास आणि स्वतःने खा बाप्पाला देतो.
बाळ बापाच्या गाठी गेले आणि तेची जेवू लागले. परी तो संतोष येई वेगे मुखची वळवली. त्याला काय आनंद होतो, त्याला किती संतोष होतो. तो असा पुढे असं तोंड करतो आणि त्या बाळाच्या हातातला युगाचा घास तो सेवन करतो. कथाने याची लागता झटे तेणे अधिकची पाना फुटे. रोषे प्रेम गुणावते पडेल त्याचे. पैसा मी तुम्हाप्रती चावटी करीत असे बालमती. तरी तुम्ही संतोषीचे ऐशी जाती प्रेमाची आहे. ही प्रेमाची जात असते, ही कळवळ्याची जात असते. हा कळवळा संतांचा असतो. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनंती. ही कळवळ्याची जात लाभाची अपेक्षा न करता प्रेम करत राहते. ती संतांची जात असते. माऊलींनी गीतेच्या या श्लोकावर व्याख्यान करताना ते ज्ञान म्हणून टाकलं हे बरोबर आलं. पण मूळ श्लोकामध्ये ते ज्ञान असं नाहीये. मूळ श्लोकामध्ये काय, तद विद्धी, ते जाणून घे. तद विद्धी, ते जाणून घे. काय जाणून घे? आधीच्या श्लोकाकडे जावं लागेल. कारण ते आपण कशाबद्दल म्हणतो, आधी कोणाकडे बोललं जातं कशाबद्दल तरी, आणि त्याचं सर्वनाम म्हणून आपण ते वापरतो. मी एखाद्या व्यक्तीबद्दल काही निवेदन केलं, काही बोललो, आणि त्यानंतर तो फार चांगला माणूस आहे, तो फार चांगला माणूस आहे डायरेक्ट म्हटलं तर तुमच्या लक्षात नाही येणार. मी आधी काहीतरी म्हटलेलं आहे, आधी कोणाबद्दल काहीतरी सांगितलेलं आहे, आणि म्हणून आधी भगवंत काय बोलताय त्याच्याकडे जावं लागतं आपल्याला. म्हणून 33व्या श्लोकाकडे आपल्याला जायला लागेल. 33वा श्लोक असा आहे, श्रेयान ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान द्रव्यमयात यज्ञान. पार्था, अर्जुना, द्रव्यमय यज्ञांपेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ असतो. कारण सर्व यज्ञ हे ज्ञान यज्ञामध्येच परिसमाप्त होत असतात, त्याच्यामध्ये विलीन होत असतात. म्हणून ज्ञान यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याच्याही मागे गेलो तर बाकीच्या यज्ञांचं वर्णन केलेलं आहे भगवंताने. द्रव्य यज्ञास, तपो यज्ञास, योग यज्ञास, तथा परे स्वाध्याय यज्ञान यज्ञाश्च यज्ञ संचित व्रता. याच्या आधी 11 यज्ञांचं वर्णन करून चुकलेले आहे भगवंत, आणि मग ज्ञानाकडे आलेले आहेत. आणि या सगळ्या 11 यज्ञांपेक्षा ज्ञान यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे असं सांगताय. श्रेयान द्रव्यमयात यज्ञ, हा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. आता ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे, मग हे ज्ञान प्राप्त कसं करायचं? अर्जुनाच्या मनात शंका आली असेल, ती भगवंतांनी ओळखली असेल. मग अर्जुनाला नुसतं ज्ञान श्रेष्ठ आहे असं सांगून चालणार नाही. त्या ज्ञान प्राप्तीचा मार्ग सांगावा लागेल. म्हणून ते ज्ञान वैकापक इथे आहे. आणि ते ज्ञान म्हटल्यानंतर हे ज्ञान सुद्धा असतं. हे ते, हा ही ते. मी मराठीचा शिक्षक होतो, त्यावेळेला जेव्हा असे शब्द यायचे तेव्हा मी सांगायचो की मुलांनो, याला सर्वनाम असं म्हणतात. आणि सर्वनामाच्या प्रकारांपैकी हे दर्शक सर्वनाम, हा माईक, हा ग्रंथ, हे व्यासपीठ, ते गेट, ती गाडी, तो रस्ता. आता बघा, हा म्हटल्यानंतर मी हे दाखवलं आणि तो म्हटल्यानंतर ते दाखवलं. हे दर्शक सर्वनाम आहे. पण जेव्हा मी हे म्हणतो तेव्हा हे माझ्या जवळ असतं, हे मला प्राप्त असतं, हे माझ्या नजीक असतं. हे मला मिळवण्यासाठी कुठून काही प्रवास करावा लागत नाहीये.
हे आसपास आहे आणि ते म्हटलं की मला उठून जावं लागेल, त्याच्यापर्यंत जावं लागेल. म्हणून हे ते ज्ञान जेव्हा भगवंत म्हणताय तेव्हा हे ज्ञान पण असेल ना ते. हो, हे ज्ञान पण आहे. हे कोणतं ज्ञान आहे? ज्या ज्ञानाची गोष्ट गीतेमध्ये भगवंत करत नाही. त्यामुळे हे ज्ञान इदम असं नाही म्हणत, तर असं म्हणताय. ते इदम नाही म्हणत, ते म्हणताय. तर ते त्या ज्ञानाबद्दल जर बोलायचं असेल तर या ज्ञानाची थोडीशी ओळख करावी लागेल की ज्याच्याबद्दल भगवंत बोलत नाही, जे महत्वाचं नाही वाटत त्यांना. माऊलींनाही महत्वाचं नाही वाटत, म्हणून माऊली सुद्धा सरळ ते ज्ञान वेगळा बरोबर असं म्हणतात. हे ज्ञान कोणतं? आपण एखाद्या माणसाला म्हणतो खूप ज्ञानी मनुष्य, खूप हुशार आहे, चांगलं शिकवतो वर्गामध्ये, म्हणजे तो जे शिकवतो त्याला आम्ही ज्ञान म्हणतो, तो जे सांगतो त्याला आम्ही ज्ञान म्हणतो. हे खरं म्हटलं तर ज्ञान नाहीच आहे. सवयीने आम्ही म्हणतो. आम्ही कॉलेजमध्ये जनरल नॉलेजच्या परीक्षा द्यायची, मला सामान्य ज्ञानाची परीक्षा असते आणि सामान्य ज्ञान मिळवण्यासाठी त्याची तयारी करण्यासाठी आम्ही काय सांगतो? रोजचे पेपर वाचा, हे मासिक वाचा, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वाचा. मग त्या पुस्तकामध्ये दिलेलं असतं कोणत्या देशाची राजधानी कुठे, कोणत्या ठिकाणी काय पीक होतं. नाशिक भागात आला तर द्राक्षाची राजधानी, हे पुस्तकात मिळतं. पुस्तकात मिळतं त्याला ज्ञान म्हणायचं हा प्रश्न आहे. जे ग्रंथांमधून पुस्तकांमधून मिळतं ते ज्ञान नाही आहे, ती माहिती आहे. म्हणून त्याला जनरल नॉलेज म्हणण्यापेक्षा जनरल इन्फॉर्मेशन म्हणूया, सर्वसामान्य माहिती. कोणतं मंत्रीपद कोणत्या व्यक्तीकडे आहे, कोणी कितीदा मंत्रीपद भूषवलं, मुख्यमंत्रीपद भूषवलं, अमुक तमुक काय जे असेल ते. मग राजकीय क्षेत्रातलं असेल, सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातलं असेल, ही माहिती आहे, ती बाहेरून मला मिळवता येते. ज्ञान आपण मिळवलं लागतं, ज्ञान सद्गुरूंच्या जवळ बसून मिळवावं लागतं, तेच खरं ज्ञान आहे. म्हणून हे ज्ञान जे मी प्राप्त केलंय ना, ते फार झालं तर मला नोकरी देऊ शकेल, हे फार झालं तर मला भाकरी देऊ शकेल, हे फार झालं तर मला पद प्रतिष्ठा देऊ शकेल, कीर्ती देऊ शकेल, मला मुक्ती नाही देऊ शकत. मी MA PhD झालो मग काही मी मुक्त झालो का? नाही. आणि संत कबीरदास महाराज MA PhD काय शाळेतही गेले नाही, पण ते मुक्त झाले, त्यांना मिळाले. संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर महाराज किंवा भगवान गौतम बुद्ध शाळा महाविद्यालयात शिकून ज्ञान मिळवलं त्यांनी. आणि शाळा महाविद्यालयांमध्ये ज्ञान मिळतं का? मी ज्या ठिकाणी राहतो धरणगावला, तिथे एक कवी येऊन गेले मराठीतले, प्रसिद्ध कवी, बालकवी त्यांचं नाव त्र्यंबक बापूजी ठेवून. तुम्हाला त्यांची एक कविता असेल पाठ, श्रावण मासी हर्ष मानसी गिरोबर ताटे चोरी करे, आमच्या ताईची क्षणात होते सरस. तो कवी, त्याचा जन्म धरणाचा आहे आमच्या घरचा. त्याची एक कविता आहे, या ज्ञानासंदर्भात विषय आला म्हणून मला ते आठवलं की त्या कवीची एक कविता आहे. तो ते ज्ञान मिळवू इच्छितो आणि ते ज्ञान काही त्याला उपलब्ध नाही, त्याला हे ज्ञान मिळतं. या ज्ञानाबद्दल मी बोललो, हे ज्ञान मला पद प्रतिष्ठा पैसा नोकरी भाकरी हे सगळं देऊ शकतो, पण मला मुक्ती नाही देऊ शकत, मला सोडून इच्छू शकते या बंधनातून. मग तो कवी म्हणतो, हे ज्ञान मला तर अज्ञाना परिभासे, मी सोडविता ते उलटे बांधी भासे, जीव ओढतो बरोबर जाया चैतन्या पाठी, हाय सुटे ना दृढ देहाची परी बसली गाठी. या देहाची गाठ इतकी पक्की बसते, देह आणि देहासंबंधी
देहासंबंधी म्हणजे देहावरच्या कपड्यापासून सुरू होऊन जाईल. मग देहासंबंधी नातेवाईक, घर, बंगला, गाडी, पैसे, बँक बॅलन्स, मुलं, सगळं नातेवाईक, याची गाठ पक्की बसली आहे, ती सुटत नाही. आणि म्हणून तो कवी म्हणतो, हे ज्ञान मात्र अज्ञाना परिभास. तो ज्ञानच म्हणायला तयार नाही. आपण सवयीने म्हणतो म्हणून ठीक आहे, पण ते खऱ्या अर्थाने अज्ञान आहे. अज्ञान आहे कसं काय? उदाहरण देऊन सांगतो. मी मराठी शिकवायचो आमच्या कॉलेजमध्ये, आणि एक दिवस इंग्रजीचे सर रजेवर प्रिन्सिपल आले. मला म्हणाले की तुम्ही जर इंग्रजीच्या मुलांचा क्लास घ्या. मी सांगतो नाही सर, मला इंग्रजी काही येत नाही. अरे तुम्ही मराठीचे एवढे विद्वान प्रोफेसर म्हणतात लोक तुम्हाला, आणि इंग्रजीचा एक तास नाही घेऊ शकत? नाही घेऊ शकत. गणिताचा बिलकुल नाही घेऊ शकत. रसायनशास्त्राचा अजिबात नाही. मग मी शिकलो म्हणजे माझं ज्ञान एका विषयात पारंगत झालं, बाकीच्या विषयात मी अज्ञानी झालो की नाही. माझ्या एका मित्राच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला एसटी मध्ये चढता, आणि या तेलाला लागलं काहीतरी मधल्या बोटाच्या, त्या पहिल्या बोटाच्या. ती बोट वाकवण्याची जी अशी पद्धत असते, नस असते, ती तुटली. काही दिवसांनी त्याचं बोट वाकेना. शिक्षक होता तो पोरगा. हातात खडू धरता येत नव्हता, पेन धरता येत नव्हता, गळून पडायचा. बोट तसं काय तसं नुसतं शोभेला बोट दिसतंय, बोटाचं काम नाही, वाकत नाही. बघा, हे वाकवण्याची जी क्षमता आहे, कसं दिली देवाने आपल्याला. धन्यवाद दिले पाहिजे देवाला. एक बोट एक दिवस जर सरळ करून पहा आणि काम करण्याचा प्रयत्न करा, नाही होत. तुम्हाला जेवता येणार नाही, जेवढं तुमचं पोट भरणार नाही. तो दवाखान्यात गेला. पुण्याला एक हँड स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. हँड स्पेशालिस्ट म्हणजे फक्त मनगटाच्या पुढचं या हाताचं डॉक्टर, इतकं असे स्पेशालिस्ट डॉक्टर. मग ज्याच्या पंजाबद्दल ज्याला ज्ञान आहे त्याला कोपराबद्दल ज्ञान नाही, त्याला खांद्याबद्दल, पाठीबद्दल, पोटाबद्दल ज्ञान नाही. कल्पना करा, विदेशात असतो तो डॉक्टर 3 आठवडे, आणि 1 आठवडा पुण्याला. इतकी प्रॅक्टिस चालते. अपॉइंटमेंट घेतली, त्याने सांगितलं की बाबा ती नस तुटलेली आहे, जर जुळली इथपर्यंत सापडली तर मी जोडून देऊ शकेल, पण त्याच्या पुढे जर लेट झाली असेल तुझं बोट तसंच राहील. तो म्हणाला प्रयत्न करा. ऑपरेशन केलं, नस सापडली, जुळली, दुरुस्त झाला. 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला त्याला एका बोटाची एक नस जोडण्याचा खर्च 50,000 रुपये होता. 5 बोटांचे, 10 बोटांचे, 20 बोटांचे, आणि मग संपूर्ण शरीराचा. आणि हा रिपेअरिंगचा खर्च आहे, प्रिपेअरिंगचा नाही. रिपेअरिंग वेगळी आहे, प्रिपेअरिंग वेगळी. दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन, जेणे ते जोगसी नारायण. ते सुंदर शरीर दिलं देवाने. एकेका अवयवाचे एक डॉक्टर आहेत. पूर्वी नाक कान घशाचे एकत्र डॉक्टर असायचे. आता नाकाचा वेगळा, घशाचा वेगळा, कानाचा वेगळा, असे स्पेशल झालेले. कल्पना करा, तुम्हाला सर्दी झाली, तुम्ही नाकाच्या डॉक्टरकडे गेलात. डॉक्टर झोपलो की नाक बंद होऊन जातं, श्वास घेता येत नाही, उठून बसावं लागतं. असं तपासलं, त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला, कोणती नागपुडी जास्त बंद होते तुमची? मी त्याला सांगितलं, उजवी नागपुडी माझी जास्त वेळा बंद होते. तो विचार करून म्हणाला, मी डाव्या नागपुडीचा स्पेशालिस्ट आहे, उजव्या नागपुडीचे शेजारी राहतात, त्यांच्याकडे जातो. एक दिवस दूर नाही आहे. डाव्या डोळ्याचा स्पेशालिस्ट, उजव्या डोळ्याचा स्पेशालिस्ट, हे दिवस दूर नाही. मग याला ज्ञानी म्हणावं का अज्ञानी म्हणावं?
डोळ्यांचं माहिती आहे, बाकीच्या शरीराचं माहिती नाही. हे ज्ञान मला तर अज्ञानातली भाषे. मी जो ज्ञानामध्ये पारंगत होत जातो तितकाच मी अज्ञानामध्ये पारंगत होत जातो. म्हणून या ज्ञानाबद्दल बोलायचंच नाही आहे. माऊली म्हणतात ते ज्ञान, त्या ज्ञानाबद्दल मी बोलतो. भगवान म्हणतात ते ज्ञान कुठे मिळेल? ते ज्ञान ग्रंथातून मिळवण्याचा प्रयत्न केला तू एकट्याच्या बळावर नाही मिळणार. ते ज्ञान अनुभवाच्या बळावर मिळवण्याचा प्रयत्न केला नाही मिळणार. हे ज्ञान मिळेल, हे ज्ञान अनुभवाने कदाचित मिळेल. शिकून आलेला पोरगा होता, कृषीशास्त्रामधला, घरी आला, शेतामध्ये फेर फटका मारला, आमच्याकडची गोष्ट आहे, आणि बापाला म्हणाला अशी शेती करतात तुम्ही, म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत आपल्या भागात. काय पिकवणार तुम्ही या शेतामध्ये? हे वांगे लावून ठेवलेले, 4 वांगे येणार नाही या झाडाला. माझ्या ताब्यात शेती, मी कसं उत्पन्न काढतो, आधुनिक तंत्रज्ञान वापरतो, आणि बघा कशी शेती नफ्यात निघत नाही. कृषीशास्त्रातला पारंगत पोरगा तो. बापाने सगळं ऐकून घेतलं. म्हणाले बेटा ठीक, काही हरकत नाही, तू कर शेती, आम्ही अशी पारंपरिक शेती करत आहोत. आणि त्यामुळे आम्हाला हे दिवस आले, तू कर. तू म्हणालास मगाशी की हे वांगे असे लावून ठेवले, 4 वांगे येणार नाही. खरंय तुझं. मी तर त्याच्या पुढे सांगतो की या झाडाला एकही वांगे येणार नाही, कारण हे वांग्याचं झाड नाही, टमाट्याचं आहे. हे टमाट्याचं एक पिकी येते, एक पडी. हे ज्ञानाबद्दल काही बोलायचंच नाहीये. म्हणून ते ज्ञान कुठे मिळेल? ते ज्ञान ऐका बरं वे शिट्या वाजवेल ऐकायला येतं. हे ज्ञान ऐका बरं वे, बरं वे. काय सुंदर शब्द आहे. आपण भाषेचे शब्दांचे अर्थ जे आहेत ना ते पुन्हा पुन्हा वापरून ते असे निष्क्रिय करून टाकतो, गुळगुळीत करून टाकतो शब्दांना. मोठा वजनदार शब्द आहे बरवे. बरवा हे विशेषण भगवंताच आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, भगवंताचं विशेषण आहे ते. आणि आम्ही तो शब्द बरा या अर्थाने वापरायला लागून गेलो. आणि बरा म्हटल्यानंतर मध्यम जेमतेम. मुलगी पाहायला जाऊन आले, घरी उत्सुकतेने विचारलं बाई मी कशी होती मुलगी? बरी होती. बरी बरी म्हणजे नाही, बरवा म्हटल्यानंतर सर्वश्रेष्ठ त्याच्या इतका सुंदर कुणीच नाही, त्याला बरवा म्हणायचं. आपण वापरून शब्दांचे अर्थ असे घासून टाकतो, गुळगुळीत करून टाकतो. म्हणून बरवे ज्ञान म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान. त्या ज्ञानाहून सर्वात श्रेष्ठ असं कोणतंच ज्ञान नाही. श्रेयान द्रव्यमयाचे ज्ञान, ज्ञान यज्ञ परंतु तद्विद्धी. ते जाणायचंय तुला. हा, इथे जाणण्याचा संबंध आलाय. जाणायचंय, माहिती करून घ्यायचं नाही. माहिती करून घ्यायची असेल तर बाह्य सोर्स आहे माहिती करून घ्यायला. जाणणं आतून येईल. ते जाणून घेण्यासाठी तुला सद्गुरूंना शरण जावं लागेल, तेव्हा ते आतून येईल. सद्गुरू सांगतीलच असं नाही, पण जा त्यांच्याकडे आणि प्रणिपात कर. म्हणून पुढचा शब्द आहे प्रणिपातेन.
प्रणिपात कर. प्रणिपात कर म्हणजे काय? नमस्कार कर. दंडवत दंडा कर, मागे उरी न उरावी. सरळ लोटांगण घे सद्गुरूच्या पायाशी, त्याला प्रणिपात म्हणतात. नाहीतर हात जोडले केला प्रणिपात, हातही जोडले मानसिक केली प्रणिपात, तो नमस्कार नाही. मागे उरी न उरावी, दंडवत दंडा करे, तो प्रणिपात आहे. जाता जाता मंदिर दिसलं, वरखेडला गेलो आम्ही विश्वासाकडे आणि एक आनंदरायाचं मंदिर दिसलं. मी गाडी नमस्कार करा. बाहेरून भलेही नाही झाला तर चालेल, आतून प्रणिपात झाला पाहिजे. आपण एखाद्याच्याकडे जातो, लहान मुलाला सांगण्यात येतं इकडं बाबांचा नमस्कार कर. त्याची काही इच्छा नसते, अरे कर ना नमस्कार कर. तुम्ही करता, तुम्ही करायला सांगता, तो तू सांगतोय म्हणून करतो. एरवी माझी तशी काही इच्छा नाही. मी कोण बाबा यांना काही ओळखत नाही, माझा याचा काही संबंध नाही. तर प्रणिपाते सर्वांगाने सर्व भावानी सद्गुरूच्या चरणी विनम्र होणं म्हणजे प्रणिपात करणं. ज्ञानाचा मार्ग सांगताना प्रणिपात का सांगितलं? सद्गुरू तुमच्या प्रणिपाताचे केले आहेत का? त्यांना आवड आहे का तुम्ही प्रणिपात करायला पाहिजे? बिलकुल नाही. सद्गुरूंच्या खुशीसाठी, सद्गुरूंच्या प्रसन्नतेसाठी प्रणिपात करायचाच नाहीये. मी तुमचा शिष्य होऊ इच्छितो, माझ्या मनातला अहंकार गेलेला आहे हे दाखवण्यासाठी तो प्रणिपात आहे. शिष्य स्तेहम शादिमां त्वां प्रपन्नम. मी देवा कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म संपूर्ण चेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम. मी तुझा शिष्य म्हणून तुला नमस्कार करतोय. माझ्या मनात काही नाही. हे केव्हा भगवंताने गीता सांगायला सुरुवात केल्यानंतर, अरे हे कठीण आहे. नाहीतर अर्जुन तर पहिल्यांदा उलटी गीता भगवंताला सांगायला लागलेला आहे. एतान अनंतम इच्छामी, कुणाला मारायला सांगतो, आचार्य मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सतीच कथा, सुहृदांना शाला संपम दिनस्तता, सोयऱ्यांना मुलांना नातवांना. एतान अनंतम इच्छामी घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोपि महीपते. अरे देवा, या पृथ्वीचं राज्य काय सांगतोय? त्रैलोक्याचं राज्य कोणी दिलं तरी मी मानणार नाही. कारण यांना मानलं तर काय पाप होईल? अर्जुन सांगतोय भगवंतांना, पापमेवा श्रेयस्मान अद्वैतानाथतायिनः. आणि या पापाच्या योगाने मी काय कशासाठी करायला लागलोय? एषा मध्ये कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च त इमे वस्थिता देहे प्राणास त्यक्त्वा धनानि च. ज्यांच्यासाठी राज्य मिळवायचं, सुख मिळवायची, ज्यांच्या चरणावर अर्पण करायची, अशी पूजनीय अशा या व्यक्ती हे महात्मे आहे. आणि यांच्या पायावर हे ठेवण्यापेक्षा त्यांचं गगन आपल्याला सांगतोय. कारण हे पाप मी करणार नाही. त्यांना समजत नसेल, मला शास्त्र समजतं ना. पहा अर्जुन काय म्हणतो, ते आले असतील लढायला. यद्यतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः. त्यांना दिसत नाही ते लोभी आहे, त्यांचं मती मारली गेलेली आहे. कुलक्षयं दोषं प्रपश्यन्ति जनाः. कुल नष्ट होईल, धर्मे नष्टे कुलम कृष्णम, अधर्मो विभवात, अधर्म होईल.
श्री कृष्णाचं वासने जायते वर्णसंकरा, वर्णसंकर होईल. संकरो नरका येईल भगवंती पितरेश. मग संकर झाला की स्वर्गातले पितर नरकात जातील. एवढं पाप ही साखळी सगळी या युद्धाने जर माझ्या वाट्याला आणि माझ्यामुळे येत असेल, यदि माम प्रतिकार, मी नाही करत, शस्त्र सोडून दिलं, प्रतिकार नाही करणार. अशस्त्रम शस्त्र पाणया भारत राष्ट्रा गणे नंदी उस्तंदे क्षेम करून त्यांनी मला मारून टाकलं तरी चालेल. दुसऱ्या अर्थाने शैलो बहुतुम वैषमकीय लोक भिक्षांना मागून खाणं मला पसंत आहे, पण हे युद्ध मला पसंत नाही असं सांगणारा अर्जुन शरणागत होतोय. शादिमा त्वाम प्रपन्नम, देवा शरणागत. मला काही समजत होतं याचा अहंकार गेला, तो तिकडे टाकायचा गेटमध्ये, मग नमस्कार करायचा, असं त्याचा अर्थ झाला. सद्गुरूंच्या आश्रमामध्ये तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला हा अहंकार विसर्जित होणं याचं निदर्शक प्रणिपात आहे. सद्गुरूला खुश करणं, सद्गुरूला प्रसन्न करणं याच्यासाठी प्रणिपात नाही. त्या प्रणिपाताची सद्गुरूंना अपेक्षाही नाही. कशासाठी प्रणिपात करायचा? माझ्याच अहंकार विसर्जनासाठी प्रणिपात करायचा. आपण जर दत्त स्थानावर गेलो, गाणगापूरला वगैरे, भिक्षा मागण्याची पद्धत, मोठमोठे उद्योगपती असे हात पसरवतात आणि भिक्षा मागतात, आणि हातावर मिळालेली ती भिक्षा ते भिक्षांना खायचं. तेही आणखी ज्याला मिळालं नसेल त्याला आपण द्यायचं आणि मग खायचं. भिक्षा का मागायची? गुरु मार्गामध्ये भिक्षा सांगितलेली. परिक्रमा मार्गामध्ये आपण भिक्षांनाच घेतो. प्रसाद असतो, प्रसाद आणि भोजन याच्यामध्ये फरक आहे. आता आपण नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या सांगतेच्या निमित्ताने घेणारा तो प्रसाद आहे, भोजन नाही. आम्ही कीर्तनाला जातो ना, लोक श्रीफळ देतात. असे 10-5 श्रीफळ जमा झाले की ताईंच्या वहिनी काय करतात, ते सगळे फोडतात, त्याच्यातलं खोबरं काढतात, ते पिसतात, मग त्याच्या वड्या बनवतात उपवासाला, एकादशीला वगैरे. आणि कोणी आलं की खोबऱ्याच्या वड्या, खोबऱ्याच्या वड्या, नारळ तेच देवाला फोडून घ्या आणि मग वाटा, प्रसाद आहे. नारळ तेच आहे, खोबरं तेच आहे. एका खोबऱ्याला आम्ही प्रसाद म्हणतो, दुसऱ्या खोबऱ्याला खोबरं म्हणतो. आणि खऱ्या अर्थाने जीवनाचं खोबरं व्हायचं नसेल तर जीवनाचा प्रसाद व्हायचा असेल तर परिक्रमेला आयुष्याचा प्रसाद व्हावा. प्रसाद हे सर्व दुःखांना आणि रस्योपजायते, श्रीमद भगवद्गीता सांगते. आयुष्याचं खोबरं नका होते, प्रसाद व्हायला पाहिजे आपल्या आयुष्याचा. म्हणून भगवंत सांगतायत की तू प्रणिपात कर, गुरु प्रसाद मिळव, गुरु कृपेचा प्रसाद, गुरु कृपा प्रसादानी आपलं आयुष्याचं सोनं होणार आहे. प्रणिपातेनं इथपर्यंत आपण परिप्रश्नेनं थोडस बाजूला ठेवूया, कारण मध्ये श्लोकासाठी ते मध्ये आलेलं आहे. प्रश्न नंतर विचारायचा, आणि प्रश्न कसा विचारायचा हेही समजलं पाहिजे. अर्जुनाने प्रश्न विचारले आणि भगवंताने त्याला ताटले, फटकारले. काय विचारतोय तू असा मूर्खासारखा, असेही म्हटलेले. आणि मग एके ठिकाणी तेषां गती तुका कृष्ण सत्व माहो रजस्त माह, त्यांची गती काय होती असा जेव्हा प्रश्न विचारला
त्यावेळेला आता तू खरं विचारायला लागली, आता समजतं तुला काय विचारायचं आणि कसं विचारायचं. पण परिप्रश्नेनं म्हटलं की प्रश्न विचारायचा एवढा भाग नाही येतो. प्रश्न तर विचारायचेच आहे, पण काही लोक अगदी सहज प्रश्न विचारतात कुतूहल म्हणून. महाराज त्या श्रावण बाळाच्या वडिलांचं नाव काय होतं आम्हाला विचार. वडिलांचं सांगितलं, मग आईचं काय होतं सांगितलं. अज्ञान उघड करण्यासाठी प्रश्न येतो. तुम्हाला काही ज्ञान म्हणजे जाणून घ्यायचं म्हणून प्रश्न येतो. तुलाही येत नाही, मलाही येत नाही, आपण सारखे आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रश्न येतो. प्रश्न सहज काही लहान मुलासारखे प्रश्न असतात. लहान मुलाला कडेवर घेऊन तुम्ही निघाला, बाहेर येतो, त्याला बाहेरचं जग माहिती नसतं. हे काय, ती गाडी आहे, ती बस आहे, हे काय, हा घोडा आहे, बैल आहे. मग बैलाला शिंग आहे, घोड्याला बाबा शिंग नाही. तो पोरगा विचारतो, त्याला जाणून घ्यायचं असतं. बालिश प्रश्न आहे. हुशार बाप असेल तर सांगतो नीट समजून, आणि जर त्याला सांगायचं गप्पा काही काय विचारत राहतो असं येण्यासारखं असं म्हणून त्याला दाटतो. असे प्रश्न हे प्रश्नच नाही आहेत. कस्त्वं कोहं कुत आयातः को मे जननी को मे तातः इति परिभावय सर्वमसारं मनसि विचारे वारंवारं. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति गृहकरणे. एक महात्मा गंगेच्या किनारी एक ग्रंथ घेऊन असा रटत होता, डुकरूवर 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 डुकरूवर. आणि शंकराचार्य चालले होते गंगा स्नानाला. त्यांच्या कानावर काय करताय मला दिसत नाही का, मी पाठ करतोय. काय पाठ करताय? अरे बाबा सगळे ग्रंथ पाठवून गेले माझे, ब्रह्मसूत्र पाठ, गीता पाठ, उपनिषद पाठ, हा शेवटचा राहिलाय, तेवढं पाठ करतो म्हणून म्हणायला मोकळा. अमरकोश व्याकरणाचा ग्रंथ आहे, मोठा कठीण आहे. एका दिवसात एक श्लोक नाही पाठ होत, एक चरण अर्धचरण, आणि त्या अर्धचरण पाठ करण्यासाठी मी एक एक शब्द घेतो. आजचा शब्द डुकरूह 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 पुन्हा म्हणायला लागला. शंकराचार्याने प्रश्न विचारला, त्याचे अरे मरताना मला समाधान राहील ना की सगळे ग्रंथ मुखोत्तर करून कंठस्थ करून मरतोय मी. शंकराचार्याने तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्याच्याने काय होईल हे समाधान घेऊन तुम्ही म्हणाल, त्याच्याने काय होईल? तुमचा पुढचा जन्म टळेल का? पुढचा जन्म टळेल का या समाधानाने? किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे खचित, कितीदा जन्माला या, पुनरपी जन्म. मग सुरू केलं त्यांनी. त्याला उद्देशून दिलेलं अष्टक येते, चरपट पंजरी स्तोत्र आहे, मोठं सुंदर आहे, मोठं गौड आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशे. पुन्हा पुन्हा मरण आहे, पुन्हा पुन्हा जन्म घेणं आहे. जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर सद्गुरूला शरण जा, सद्गुरूला प्रणिपात करा. प्रश्न असा विचारा, परिप्रश्नेना प्रश्न असा विचारा की देवा माझ्या मुक्तीचा मार्ग सांगा. मी कशासाठी आलो इथे, माझ्या जगण्याचं प्रयोजन काय, हे विचार ज्याला आत्मज्ञान असं म्हणतात. हे आत्मज्ञान गुरुच्या कृपेने आणि माझ्या साधनेने, दोन गोष्टी आहेत. माझ्या व्यक्तिगत साधनेने आणि गुरुच्या कृपेने मला हे आत्मज्ञान मिळेल. आपल्या संस्कृतीमध्ये एक याज्ञवल्क्य नावाचे ऋषी होते.
दोन बायका होत्या, एक मैत्रिणी दुसरी कात्यायनी. उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मैत्री संवाद आलेला आहे. एक दिवस म्हणाले मैत्रीला, मैत्री मला याच्यात अडकून राहायचं नाहीये, मी जातो का हिमालयात, या आपल्या आश्रमाच्या संपत्तीचा वाटा करून देतो तुम्हा दोघींमध्ये, तुम्ही आरामात राहा, तुम्हाला कसली अडचण येणार नाही, कसली समस्या येणार नाही. मैत्री हुशार आहे. ती म्हणाली माझ्या वाट्याला किती येईल? मैत्री तुझ्याही आणि तुझ्या सवतीच्याही वाट्याला इतकी संपत्ती येईल की तुमच्या पुढच्या 3 पिढ्या बसून होऊ शकतील. नाही नाही, तुम्ही जे मिळवायला जाताय, काय मिळवतायत? म्हणाले आत्मज्ञान. हे जे आत्मज्ञान आहे ते कुठे मिळतो? ते ज्याचं त्याने मिळवायचं. मी गुरुच्या घरी जाईन, त्यांची सेवा करीन, त्यांना प्रश्न विचारीन, माझा अनुभव असेल, मी साधना करीन, मग मिळेल. मग एक काम करा ना, माझ्या वाट्याचं सगळं हे माझ्या सोबतीला देऊन टाका आणि तुम्ही जे मिळवताय ना ते मला द्या. काय छान बोलतेस तू, ये जरा इकडे बस, तुला सांगतो. आणि तिथे याज्ञवल्क्य मैत्री संवाद सुरू होतो. तुला सांगू का मैत्री, हे जे ज्ञान असतं ना, आत्मज्ञान, हे कुठूनच मिळत नाही बरं का, पैसे देऊन. हे विकत नाही घेता येत. पृथ्वीचं मोल दिलं तरी मी मिळवत आहे. हे ज्याचं त्याने मिळवायचंय. मग मलाही विचारलं ना तुमच्याबरोबर, मलाही तेच पाहिजे आहे, आत्मज्ञान. सद्गुरूंच्या सेवेने मिळेल, सद्गुरूंना प्रश्न विचारून मिळेल, त्या ज्ञानाचे प्रश्न विचारावे. असे सहज म्हणून जाता जाता चाललो होतो इकडे, भेटलो, म्हणाला विचारून घेऊ जाता. असं नाही, जाता जाता विचारण्यासारखे प्रश्न नाही येते. म्हणून कसे सेवया, तिसरा भाग सांगितला. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवया म्हणजे सेवा करून. सद्गुरू पुन्हा सांगतो, आपल्या सेवेसाठी आपले सद्गुरू भुकेलेले नाहीत. त्यांना सेवेची अपेक्षा नाही. मग सेवा मी का करायची? त्यांचा कृपापात्र होण्यासाठी सेवा करायची. सद्गुरूंची कृपा मला मिळावी, प्राप्त व्हावी म्हणून सेवा करायची आहे. आणि सेवा ही निरंकार वृत्तीने करायची आहे. सेवा देखील व्यापारी वृत्तीने केली जाते, व्यापारी वृत्तीने नाही. कशी? मी इतकी वर्ष सेवेत आहे, अजून मला गुरुजींनी काही दिलंच नाही, म्हणजे काही मिळावं म्हणून तू सेवेत आहे, सेवेसाठी म्हणून सेवेत नाही. ही सेवा नाही. कदाचित तुला आयुष्यभर देणार नाही, पण सेवा सोडू नकोस. अशी तयारी असेल तर बाबा तुला मिळेल. पण मी इतकी वर्ष सेवेत आहे, पण अजून मला काही प्राप्त झालं नाही. इतकी वर्ष अजून मी करतोय, साधना करतोय, अजून मला प्राप्त होणार नाही. एका गुरुजींनी आपल्या शिष्याला सांगितलं की तुला प्राप्ती हवी आहे ना, जा आणि मागे वळून पाहू नकोस. तो 15 वर्षांनी आला. म्हणाले गुरुजी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी गेलो, मागे वळून नाही पाहिलं, अजून नाही मिळालं, केव्हा मिळेल? गुरुजी म्हणाले मिळणार नाही. म्हणाले का? तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी तो वळून पाहिलं नाही. तू वळून पाहिलं नाही, पण मनामध्ये तुझी एक इच्छा आहे ना. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, तू मोजली ना, 15 वर्ष झाली, तू मोजत राहिला आहे, अजून नाही मिळालं. तुझं मागे वळून फिरणं चालूच आहे. तू जरी शरीराने मागे वळून असा फिरलं नाही तरी तुझं मन आतून मागे वळतंय, वाट पाहतंय, मला केव्हा मिळेल. वळून पाहायचं नाही. निरपेक्ष सेवा, निरलस सेवा, निरहंकार सेवा,
मी एक उदाहरण सांगत असतो या सेवेचं. हेही सांगतो, थोडक्यात सांगतो. निरपेक्ष सेवा कशी असते तर एक माणूस सद्गुरूच्या आश्रमात गेला आणि गुरुजी मला दीक्षा द्या, मला माळ द्या, गुरुजी मला मंत्र द्या. कशासाठी? गुरुजींनी प्रश्न विचारला, कशासाठी? तो म्हणाला मला तुमच्यासारखं व्हायचंय. काय बघा त्याच्या आयुष्याचा हेतू काय? मला गुरुसारखं व्हायचंय. आपण सारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ महत्व असं मी वाचलंय. मला तुमच्यासारखं व्हायचंय. गुरुजींनी प्रश्न विचारला, माझ्यासारखं दिसायचं आहे का माझ्यासारखं असायचं आहे? माझ्यासारखं दिसायचं असेल तर सोपी गोष्ट आहे. बाहेर जा, बाजारात बकरी मिळते, माळा मिळतात रुद्राक्षाच्या, तुळशीच्या, थोडे केस वाढवून घे, झाला माझ्यासारखं. काय लागतं? म्हणाले तसा नाही, बाह्य स्वरूपाने नाही, अंतरंगाने तुमच्यासारखं व्हायचं असेल. म्हणाले मग कठीण आहे. एक काम कर, इकडे रसोडा सुरू आहे, स्वयंपाकघरात जा, आश्रमाच्या मुख्य स्वयंपाकाला भेट, त्याला सांग गुरुजींनी पाठवलंय, तो सांगेल ते काम कर. जायला लागला आणि हो थांब इकडे. यानंतर माझ्या समोर यायचं नाही, मी बोलवल्याशिवाय यानंतर आता माझ्याजवळ यायचं नाही, दर्शन घ्यायचं नाही, सेवा करायची नाही, प्रवचन ऐकायचं नाही, काहीच करायचं नाही. तो स्वयंपाकी सांगेल ते काम. मी बोलवल्याशिवाय यायचं नाही. तरुणपणी गेला होता, प्रौढ होऊन गेला, 25व्या वर्षी गेला होता, 50शी उलटली, 60 गाठली. गुरुजींनी बोलवलंच नाही आणि हाही गेला नाही. मुख्य स्वयंपाकाला जाऊन भेटला, म्हणाला गुरुजींनी पाठवलंय, काय काम आहे सांग. तो म्हणाले बरं झाला आला. आपला तो साळ फुटणारा माणूस सोडून गेलाय, तू साळ फुटायला लाग. साळ तांदूळ काढतो आपण, जर्कल काढतो, त्यावेळेला ती पद्धत होती. साळ गिरणीमधून आणि रेडीमेड पॉलिश तांदूळ नाही वापरायचे. या मावल्या सुद्धा असे फुटायच्या उखळामध्ये, साळ फुटायचे, तांदूळ काढायचे, हातसरीचे तांदूळ म्हणायचे. उत्तम क्वालिटीचा तांदूळ असतो. जेवढा पॉलिश तांदूळ तेवढा करा, आरोग्याला हानिकारक. आपल्या आश्रमाला रोज 20 किलो तांदूळ लागतो. या गोण्या आहेत शाळेच्या, एक गोणी उतरायची, साळ फुटत बसायचं, तांदूळ पाकडून संध्याकाळी 20 किलो तांदूळ मला आणून पोचून द्यायचे. हे तुझं काम. एक गोणी उतरवायचा, साळ फुटायचा, तांदूळ तयार करायचा. रोजचं काम, काही काम विचारायचं नाही, रोजचं काम. तसंच झालं. तरुणाचा म्हातारपणाकडे झुकला. गुरुजींनी बोलवलं नाही, याने दुसरं काम विचारलं नाही, स्वतःचं नाव विसरून गेलं, लोक त्याचे नाव विसरून गेले. त्याला बरोबर तो कोण? साळकुट्या म्हणायचं. साळकुट्या असं नावच पडलं त्याचं. आणि गुरुजींच्या निवृत्तीचा प्रसंग आला. गुरुजी म्हणाले माझा उत्तराधिकारी नेमायचा आहे. मी फक्त एक प्रश्न विचारेल, त्या प्रश्नाचं उत्तर जो योग्य रीतीने देईल त्याला मी माझा उत्तराधिकारी एक माळ त्याच्या गळ्यात टाकेल. मी आजपासून भेटाय, उद्यापासून तो तुमचा गुरु आहे. सगळ्यांना वाटलं गुरुजींची आयुष्यभर तो सेवा करतो, आसन घालतो, ग्रंथ आणून देतो, पाय चिकतो. रात्रंदिवस गुरुजींच्या शिवाय राहत नाही असा एक फक्त शिष्य होता माझ्यासारखा. त्यालाच गुरुजी नेमतील. साधी गोष्ट आहे. गुरुजींच्या प्रश्नाचं उत्तर देईल कोण? आपण काही प्रवचन ऐकले असतील, काही सत्संग केले असतील, तो कायम गुरुजींच्या सान्निध्यामध्ये आहे, तोच राहील. झालं. ते प्रश्न त्यांनी वाचून दाखवले. सत्य क्या है?
धर्म क्या है आणि सांगितलं. लक्षात ठेवा, पुस्तकी किंवा बडी पोपट सारखं ऐकलेलं वाचलेलं ते उत्तर मला चालणार नाही. मला ओळखता येतं. तुमचं उत्तर अनुभवातून आलं पाहिजे. त्याची पण हिंमत होईना उत्तर देण्याची. लोक म्हणायचे तू इतकं ऐकलेलं आहे, तुला सगळा अनुभव आहे, दे ना उत्तर. त्याने एका कागदावर उत्तर लिहिलं. मन के दर्पण पर जो धूल जम जाती है उस धूल को हटाना होता है, यही सत्य है. इसे ही धर्म करता है कहते हैं. इसे ही धर्म की प्राप्ति, सत्य की प्राप्ति होती है. मन के दर्पण पर धूल जम जाती है, उस धूल को हटाना है, इससे ही सत्य की और धर्म की प्राप्ति होती है. लिहिलं, नावनी लिहिलं का? हिंमत नव्हती ना. बरोबर आहे का चूक आहे? गुरुजींनी बरोबर सांगितलं ना, आपण बोलवर चूक सांगितलं तर चूक असून द्यायचं. कोणी लिहिलं काय? पुरावा आहे. गुरुजींच्या गादीखाली ग्रंथाखाली ती चिठ्ठी सरकवून दिली, बसला. गुरुजींच्या लक्षात आलं चिठ्ठी आहे, वाचलं. किसने लिखा है? आता बरोबर की चूक सांगत नाहीये, तो बोलत नाही. किसने लिखा है? तुम्ही सांगा ना पुढचा रिझल्ट तर सांगा, पास ना पास. मग समजू आम्ही लेखक लिहिलेलं आहे. गुरुजी म्हणाला किसने लिखा है? सब कचरा है, डाल दो कचरे के डिब्बे में. बापरे, सगळे लोक सहर्द झाले. एवढा विद्वान ज्ञानी माणूस गुरुंच्या रात्रंदिवस सेवेत असणारा जर नापास होत असेल तर कोणी हिंमत करेल? चर्चा केली, स्वयंपाकघरात टाळकोट्यापर्यंत गेली. तो टाळकोट्या मुख्य स्वयंपाकाला म्हणाला मी करू का प्रयत्न झाला उत्तर देण्याचा. म्हणाले तो नापास झाला, तुला काय येतं? आयुष्य गेलं तुझं शाळा पुण्यामध्ये, तुला काय येतं? तो नापास झाला. म्हणाले बघू, प्रयत्न करू, आपणही नाव टाकायचं नाही. म्हणाले लिही. तसाच कागद लिहिला, तसंच नाव टाकलं मी, तसंच त्या ठिकाणी घातलं, तसंच गुरुजींनी वाचला, उत्तर वाचलं. मन का कोई दर्पण नहीं होता, धूल जमेगी कहा, जिसने ये जान लिया उसने सत्य को जान लिया. यही सत्य है, यही धर्म है. मन का कोई दर्पण नहीं होता, धूल जमेगी कहा. गुरुजी म्हणाले ये किसने लिखा है? कोणी बोले ना तो तिकडे, ये किसने लिखा है उसे बुलाओ, वही हमारा उत्तराधिकारी होगा. त्याला बोलवण्यात आलं. शाळकत होता. गुरुजींनी सांगितलं होतं मी बोलवल्याशिवाय येऊ नको. आलाच नाही पठ्ठ्या. सन्मानाने बोलवलं, गादीवर बसवलं, माळ टाकली. हा उद्यापासून तुमचा गुरु म्हणाले. कशाने मिळालं गुरुपद? सेवया तद्विधी परिप्रश्नेन, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. उपदेशन्ति ते ज्ञानम, ते ज्ञानम, ते तुला ज्ञान देतील रे अर्जुना. आता हे ते देतील म्हणजे काय? कृष्ण मध्ये जगत गुरु त्यांनी स्वतः ते प्रणिपात केलेला आहे, म्हणून ते ज्ञान, गीतेचं ज्ञान अर्जुनाला मिळालं. अर्जुना लागी ब्रह्मरसाचे प्रभुने केले, अर्जुना लागी नारायणे त्याची अवसरे पाहुणे पातळू आम्ही. सगळ्यासाठी स्वयंपाक करावा आणि आपण येऊन जावं मध्ये. बसा तुम्ही लोक, आपल्यालाही मिळालं ना. म्हणून अर्जुनाला ते ज्ञान दिलं. उपदेशन्ति ते ज्ञानम. कोण देईल? सद्गुरु देतील, संत देतील. संताया बजावे सर्व स्पेसी, संत देतील. आणि कसं देतील? ते ज्ञानी आहेत आणि तत्वदर्शी आहेत. असं होतं, काही लोक ज्ञानी असतात पण तत्वदर्शी नसतात. काही तत्वदर्शी असू शकतील पण ज्ञानी असणार नाही. काही ज्ञानी नसतील आणि तत्वदर्शी नसतील तरी ते गुरु असतील. गुरु असणं हे लक्षण ज्ञानी आणि तत्वदर्शी दोघं असण्याचं लक्षण आहे. ज्ञानीनच तत्वदर्शीनं. हा नाहीतर शिकल्या बोलाचे सांगतील बा, अनुभव भेद नाही कोणा.
पंडित हे ज्ञानी करतील कथा न मिळती अर्थांची सुद्धा. ते पंडित इतकं कथा करतात ना, आणि नाही माझे म्हणा ठोका पंडित शहाणा. पंडित आणि विद्वान आणूच नका माझ्यासमोर. तत्वदर्शी पाहिजे, नुसते ज्ञानी चालणार नाही. छोटीशी कथा सांगतो नुसत्या ज्ञानाची, आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानी आहे, इतका ज्ञानी आहे, इतका पंडित आहे बाबा. दिवसा मशाली लावतोय, दिवसा त्याला आपण काय म्हणतो जागती ज्योत. दिवसा सुद्धा ज्योत लागलेली असते त्याची अनुभूती. पालखी शिष्याच्या खांद्यावर चालले प्रवास, पालखीमध्ये लोक बसलेले. आणि एक दिवस झालं काहीतरी पेन पडून गेला, कलम गिरली. महात्मा की मागे गर्दी चालली होती, कोणाचा पाय पडला, दोन दुसरे झाले, उचललं नाही. मुक्कामाच्या ठिकाणी गेले, मेरी कलम कहाँ है, ढूंढो इकडे तिकडे. एक जण म्हणाला नहीं देखी वो गिर गई थी महाराज. कुठे हो गए मूर्ख, गिर गई तूने, देखी उठाई क्यों नहीं, उठाई क्यों नहीं. तो म्हणाला आपने बताया नहीं. दूसरा आला तवाप्रमाणे एक कागज खंड लिस्ट, गुरुजी एक लिस्ट बना दीजिए, क्या क्या गिरा तो उठाना है. वो गुरुजी ने खरंच लिस्ट तयार केली. ज्ञानी है. कलमगिरी उठानी है, गमछा गिरा उठाना है, टोपी गिरी उठानी है, किताब गिरी उठानी है, डायरी गिरी उठानी है, हे पत्र उचला, ते पत्र उचला. अशी 5-25 वस्तूंची यादी. प्रवास सुरू झाला. रस्त्यात कागवा नदी लागली. पूल नव्हता झालेला. नदीतून तितका पाण्यातून पालखी खांद्यावर शिष्याच्या डुलकी लागली आणि गुरुजी पडली नदीमध्ये. पालखी हलकी लागते. मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन गेली. गुरुजी काय, गुरुजी काय, इधर गए उधर नहीं. एक जण म्हणाला गुरुजी मेरे सामने गिरे और नदी में गिरकर बह गए. मूर्ख, तूने गुरुजी को बचाया क्यों नहीं, गुरुजी को उठाया क्यों नहीं. तेरे पटकन लिस्ट काढली. ये लिस्ट में गुरुजी नहीं है. गुरुजी होते का लिस्ट मध्ये. गुरुजी गिरे उठाने आहे म्हटलंय का, नाही ना, मग मी नाही उचललो म्हणा. का सांगितलं. हे ज्ञानी आहे, हे तत्वदर्शी नाही आहे. आणि सद्गुरु ज्ञानी आणि तत्वदर्शी असतात. ज्ञानीनच तत्वदर्शी ना ते उपदेशंती, ते ज्ञान, ते तुला ते ज्ञान देतील. म्हणून संताया बजावे सर्वस्वेसी, तनु म्हणून जीवे चरणासी लागावे. अगर्भता, माऊली विसरत नाही. अगर्भता हा शब्द मुद्दाम म्हटलेला आहे, कारण अभिमान होऊन जातो ना सेवेचा सुद्धा. मी मोठ्या सेवेकरी आहे, मी मोठी सेवेकरी आहे, तुला समजत नाही का. अगर्भता करावे दास्य सुद्धा. मग अपेक्षित ते सांगती करणे, जेणे अंतःकरण बोधले, अंतःकरणाला आत्मबोध होई, संकल्पात न ये. झालेली सेवा मानवतेच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. कुंडली वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. यशवंती अण्णांनी त्यांच्या परिवाराने हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला, घडवून आणला. याच्यासाठी आमचे बंधू हरिभक्तपरायण सुदामा शिंदे यांनी सर्वतोपरी धावपळ केली, प्रयत्न केला. आपण सर्वजण उपस्थित राहिला, शांतपणे ऐकून घेतलं, सर्वांना नमन करतो आणि माझ्या वाणीला रामकृष्ण.